अश्विन कृष्ण चतुर्दशीला नरक चतुर्दशी म्हणतात. या सणाशी निगडीत एक कथा आहे. पुराणानुसार ही कहाणी आहे नरकासुराची. नरकासुर हा एक दुष्ट आणि दंभी असुर होता. ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला त्यावेळी ह्याचा जन्म पृथ्वीच्या गर्भेतून झाला होता. याचा जन्म झाल्यावर राजा जनकने नरकासुराचा सांभाळ केला. पृथ्वीच्या गर्भातून त्याचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी आपल्या बरोबर त्याला विष्णू लोकात घेऊन गेली. विष्णूंनी त्याला प्रागज्योतिषपूर राज्याचे कारभार सांभाळायला सांगितले. श्री विष्णूंनी त्याला एक दुभेत रथ दिला होता. नरकासुर हा मथुरा नरेश कंस याचा मित्र होता. नरकासुराचे लग्न विदर्भेच्या राजकन्या मायाशी झाले होते. नरकासुराने आपले राज्य काही काळ व्यवस्थित केले, पण त्याची मैत्री बाणासुराशी होती. त्यामुळे त्याच्या संगतीत राहून तो लोकांवर अत्याचार करायचा. सगळीकडे त्याने आपल्या अत्याचाराने उच्छाद मांडला होता. त्याच्या जाचाला वैतागून एकदा ऋषी वशिष्ठ यांनी त्याला तुझा मृत्यू श्री विष्णूंच्या हस्ते होणार असा श्राप दिला होता. त्या श्रापापासून वाचण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि त्यांच्याकडून मला कोणीही मारू शकणार नाही असा वर मागितला. वर मिळून त्याने स्वतःला अजेय समजून अनेक राजांना बंदिस्त करून त्यांच्या बायका मुलींवर अत्याचार केले. सगळे देव गंधर्व मानवांना त्याचा त्रास होत होता. ते सगळे श्री विष्णूंकडे गेले. विष्णूंनी त्याला मारण्याचे ठरवले आणि कृष्णाच्या रूपात येऊन त्याचा संहार केला. त्याचे महाल वेगवेगळ्या खंदकाने, पाण्याने, अग्नीने वेढलेले होते. कृष्णाने गरुडावर बसून नरकासुराचे 2 तुकडे पाडले आणि त्याचा वध केला. कृष्णाने नरकासुराच्या कारागृहात बंदिवान असलेल्या 16,100 मुलींची सुटका केली. आता प्रश्न असा होता की या बंदिवान झालेल्या मुलींचा स्वीकार कोण करणार. यावर उपाय म्हणून कृष्णाने त्या 16,100 मुलींशी लग्न करून त्यांचा स्वीकार करून त्यांना पत्नींचा मान मिळवून दिला. नरकासुराशी युद्ध करताना नरकासुराच्या रक्ताचे काही थेंब कृष्णावर पडले होते. ते स्वच्छ करण्यासाठी कृष्णाने तेल लावून स्नान केले होते. म्हणून तेव्हापासून या दिवशी तेल लावून अभ्यंग स्नानाची प्रथा पाडली गेली. नरकासुराचा अंत झाल्यावर त्याच्या आईने म्हणजेच पृथ्वी देवीने सर्वांना सांगितले की कोणीही त्याच्यासाठी शोक करू नये. त्याउलट हा दिवस आनंदाने सण म्हणून साजरा करायचा. त्यावेळेपासून नरक चतुर्दशीचा सण साजरा करण्यात येतो. या दिवशी तेल लावून उठण्याने अभ्यंग स्नान करण्याची प्रथा आहे. या दिवशी लवकर उठून अभ्यंग स्नान केल्याने सर्व संकटे दूर होतात असे म्हटले गेले आहे. सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभ दीपावली.